अहो एकदा जाऊन तर बघा, आपोआप सवय लागेल तुम्हाला. म्हणजे आमच्या माई आणि मेघना दोघी जातात ना तसं. असू द्या अमित, असू दे. लगेच काही इतकं बोलायला नकोय मला. मेघना, उद्यापासून परत सुरू करूया आपण मॉर्निंग वॉक. हो हो. अच्छा, यावेळेस किती दिवसांसाठी? शूज टाकलेत माऱ्यावर, ते काढा आधी. हो मेघना. असू दे, काढून दे तूच आता. मला हात मोडलाय म्हणून जात नाही हो मी. ए माई, तू काय हातावर चालतेस का? अरे पण गोळ्या चालू आहेत ना अजून. अच्छा अच्छा, म्हणजे गोळ्या चालू आहेत म्हणून ही चालत नाही. बरं बरं बरं. वा बरं, वा तर वा. चला, सकाळ व्हायची तेव्हा उद्या, आता रात्र झालेली आहे. चला झोपूया मस्तपैकी. दादा, काय रे? एक मिनिट. हे घे. काय काय आहे? अरे उघडून तर बघ. आधी अरे काय आहे? तुझ्या एजन्सीसाठी माझ्याकडून तर पर्सनल लोन घेतलंय मी माझ्या नावावर. तुझी सुरुवात तर होऊ शकते. आदित्य, अरे मी मोठा भाऊ आहे तुझा आणि हे तू. दादा डोंट वरी. हे मला गरज लागली की मी तुझ्याकडेच धाव घेणार आहे ना. काय बोलू मी आता यावर? तुला तुला थँक्सही म्हणता येत नाही आणि म्हणायचं सुद्धा नाहीये. आता काहीच बोलायचं नाहीये. तो चेक आहे ना, तो सरळ डिपॉझिट करायचा. कळलं? नाही, मी चेक ठेवतो आता, पण विजया इथे नाहीये ना, सो तिच्याशी बोलल्याशिवाय मी एकटा कसा निर्णय घेणार ना. काय ना? करेक्ट आहे, करेक्ट आहे. करेक्ट आहे आदित्य. तू जे काही केलंयस ते अगदी बरोबर आहे. आणि अमित, तू जे काही करतोयस तेही बरोबरच आहे. हो, ऑल दी बेस्ट. बाबाजी, बाबाजी, अहो हे आतमध्ये काय पाहिलं मी माझ्या डोळ्यांनी, अहो काय ऐकलं माझ्या कानांनी. अहो 5-50 रुपयाची गोष्ट असती तर प्रश्न नव्हता हो, पण आमच्या जावई बापूंनी 12 लाखाचं कर्ज काढलं, ते सुद्धा स्वतःच्या उरावर हो, स्वतःच्या उरावर. अहो बाबाजी, त्यांना काहीतरी व्यवहार ज्ञान द्या हो. अहो हे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेता येतो ते. बाबाजी समजावा त्यांना. बाबाजी अहो किती हातवारे करत बोलताय तुम्ही. अहो कोणीही लांबून जरी बघितलं ना तरी त्यांना कळेल आपण कशाबद्दल आणि काय बोलतोय ते. असू दे, नाही घाबरत मी. हे बघा माधवी, मगाशी आतमध्ये मी काहीही बोललेलो नाहीये, ते बरं दिसणार नाही म्हणून. पण नानासाहेबांशी एकट्याशी बोलू शकतो की नाही मी, त्यांना एकटं गाठून? अहो पण मी म्हणते कशासाठी? आपण इथे 4 दिवस राहायला आलोय, ते आपल्याला बरं वाटावं म्हणून ना. उगाच का आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची? काही गरज नाहीये त्याची. माधवी, असं कसं बोलता तुम्ही? अहो एखादा माणूस जर चुकीचं पाऊल टाकत असेल तर त्याला त्याची चूक आपण दाखवायची नाही का? की त्याच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ केली? मला सांगा, उद्या म्हणजे असं होऊ नये, पण उद्या अमित रावांचा बिझनेस बोंबलला हो तर कर्ज कोणाच्या डोक्यावर येणार? जावे बापूंच्या ना. नाही म्हणजे मदत करायला काही हरकत नाही हो, पण ना नात्यामध्ये कुठलाही व्यवहार नसावा. म्हणजे मला काळजी वाटते हो, खूप काळजी वाटते मला जावई बापूंची आणि अमित रावांची. आता मार्ग दाखवा हो बाबाजी, मार्ग दाखवा. आमच्या मेघनांवर काही नवीन संकट तर येणार नाहीये ना? नाही म्हणजे बाबाजी, नेहमी कुठलं संकट येणार असेल तर तुम्ही संकेत देता हो, नेहमी देता. मग आता काय झालं बाबाजी?